हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी एक लास्ट FSI व्हिडिओ टाकला होता ज्याच्यात काही युजर्सने कमेंट केलं होतं की ह्याच्यात डिटेल ब्रेकअपचं क्लॅरिटी येत नाही आहे, जसं बेसिक FSI, प्रीमियम आणि TDR कसं कॅल्क्युलेट होतं. तर या व्हिडिओमध्ये मी थोडं क्लॅरिटी द्यायचा प्रयत्न करतो की बेसिक, प्रीमियम आणि TDR कसं कॅल्क्युलेट होतं. आणि आपण एक एक्झाम्पल बघू ज्याच्यात एक प्लॉट आहे ABCD आणि त्याला 9 मीटर रोड आहे. आणि मग नॉन लेआउट प्लॉट आणि लेआउट प्लॉटला एरिया कसं कॅल्क्युलेट होईल ते आपण या व्हिडिओमध्ये बघू. तर आपल्याला दोन गोष्टी लागतील. रोड विड्थ आणि FSI जो टेबल आहे 6G मध्ये, UDPCR मध्ये जो 6G टेबल आहे ज्याच्यात रोड विड्थ आणि FSI दिलेलं आहे, तो टेबल लागेल आपल्याला. आणि एक माहिती लागेल जे आहे की नॉन लेआउट प्लॉट आहे का लेआउट प्लॉट आहे. लेआउट प्लॉट म्हणजे त्याला रोड्स, अम्युनिटी स्पेस, ओपन स्पेस हे सगळं सोडलेलं आहे. आणि नॉन लेआउट प्लॉट म्हणजे तो फ्री स्टँडिंग प्लॉट आहे. तर चला आपण सुरुवात करू एक्झाम्पलनी. तर या एक्झाम्पलमध्ये, उदाहरणमध्ये मी घेतलेलं आहे प्लॉट जे आहे ABCD टोटल, आणि त्याचा एरिया आहे 110. त्याला रोड आहे 9 मीटरचा आणि त्याला थोडं रोड वायडनिंग मी दाखवलं जे रेड लाईन आहे. नेट प्लॉट एरिया येतो जे आहे ABXY, रोड वायडनिंग डिडक्ट करून जो येतो ते आहे नेट प्लॉट, जो येतो 100 स्क्वेअर मीटर्स. आणि XYCD म्हणजे रोड वायडनिंगचा एरिया आहे 10 स्क्वेअर मीटर्स. तर चला आपण बघू रोड विड्थ आणि FSI टेबल 6G आणि 9 मीटर रोडला किती एरिया मिळतो. तर आपण आत्ता बघू 9 मीटरचं. 9 मीटरचं रोड आपण इथे बघतोय आणि त्याला आहे ही डिटेल्स, म्हणजे बेसिक त्याला 1.1 आहे, FSI प्रीमियम आहे 0.5 आणि TDR आहे 0.4. हे झालं टेबल. आता आपल्याला माहिती पाहिजे की हे नॉन लेआउट आहे का लेआउट आहे, आणि त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन्स पुढे बघू. पण त्याच्या आधी आपल्याला हे एक इन्फॉर्मेशन पण बघायची आहे. बेसिक FSI जे आहे ते कॅल्क्युलेट होतो नेट प्लॉटवरती. प्रीमियम आणि TDR आहे हे कॅल्क्युलेट होतात टोटल एरियावरती. नेट प्लॉट म्हणजे ज्याच्यात रोड वायडनिंग किंवा अजून काही दुसरे डिडक्शन्स आहेत ते मायनस केलेले. आणि टोटल प्लॉट म्हणजे ज्याच्यात काही डिडक्शन्स केलेले नाही आहेत. म्हणून प्रीमियम आणि TDR हे टोटल प्लॉटवरती होतात आणि बेसिक आहे ते नेट प्लॉटवरती. आता नॉन लेआउट असेल तर नियम सांगतं की 1.1चं 75% मिळतं. आणि प्रीमियम आहे ते पण नॉन लेआउटला 75%, म्हणजे जे टेबलमध्ये सांगितलेलं आहे त्याचे टक्के आपण काढायचे. आणि TDR जे आहे नॉन लेआउट प्लॉटला ते आहे 50%. लेआउट प्लॉट असेल तर जे टेबलमध्ये दिलेलं आहे ते सरळ सरळ 100% अप्लाय होतं. चला तर मग आता आपण बघू कॅल्क्युलेशन्स डिटेल. नॉन लेआउट आधी आपण नॉन लेआउट प्लॉटचे कॅल्क्युलेशन्स बघू. जसं मी सांगितलं की बेसिक FSI तो नेट प्लॉटवरती होतो, म्हणजेच 100. त्याला रोड वायडनिंग एरिया काढलाय म्हणजे 110 मायनस 10 म्हणजे राहतं 100. तर बेसिकला 100 घेतलंय आणि नॉन लेआउट आहे म्हणून 1.1चे 75% केले, म्हणून आपल्याला मिळाला हा एरिया. प्रीमियम जो आहे तेही टेबलमध्ये जो दिलेलं आहे 0.5चे 75%. आणि प्रीमियम आणि TDRला जसं मी सांगितलं त्याला टोटल एरिया यूज होतो म्हणून 110 आहे. विथ रोड वायडनिंग एरिया सकट धरलं तर 110चे 0.5 आणि त्याचे 75%. आणि TDR जे आहे 110चे 0.4 टेबल अनुसार आणि त्याचे 50%. आणि त्यानुसार आपल्याला भेटतं हे दोन एरिया. आणि ह्या सगळ्याचं आपण जेव्हा टोटल करतो तेव्हा आपल्याला मिळतं 145. पुढे 145 आपण ॲन्सिलरी FSI कॅल्क्युलेशनला वापरू शकतो.
रेसिडेन्शियल ॲन्सिलरी आहे 60% आणि जर का तुम्ही कमर्शियल करणार असाल तर ते आहे 80%. इथे मी रेसिडेन्शियल ॲन्सिलरीचं उदाहरण धरलं आहे. तर 145चं 60% करायचं की तो एरिया आला ॲन्सिलरीचा. आणि 145 आणि 87 जेव्हा ॲड करतो तर तेव्हा आपल्याला मिळतं टोटल परमिसिबल. आणि नॉन लेआउट प्लॉटला टोटल परमिसिबल आलं 233. आता आपण बघू एक लेआउट प्लॉट असेल तर त्याला काय कॅल्क्युलेशन्स आहेत. जसं मी आधी सांगितलं की बेसिकला नेट प्लॉट एरिया यूज होतो, तर 100 धरले आणि 1.1 अख्खं यूज होईल म्हणून आपल्याला हा एरिया आला. आणि परत प्रीमियम जो टेबल अनुसार आहे 0.5, तर ते आलं 55 आणि TDR आहे 0.4, तर ते आलं 44. तर ह्या सगळ्याची आपण जेव्हा टोटल करतो आपल्याला येतं 209. आणि परत मी रेसिडेन्शियल ॲन्सिलरीचं उदाहरण धरलं आहे, तर 60% ऑफ 209, तर ते आलं 125. आत्ता आपल्याला हे दोन्ही धरायचे जे आपल्याला टोटल परमिसिबलचं एक उदाहरण मिळेल आपल्याला. तर लेआउट प्लॉटला टोटल परमिसिबल आलं 334. तर अशा प्रकाराने तुम्ही दोन्ही उदाहरण बघितले, लेआउट प्लॉट आणि नॉन लेआउट प्लॉट. व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये नक्की मला कळवा की ह्याच्यातनं क्लॅरिटी मिळते का नाही मिळत. थँक्यू सो मच.